तांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 500ची तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 1 जुलैनंतर आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 500 रुपयांची तेजी. त्याचबरोबर हा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे की जर 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 500 रुपयांची तेजी आली तर मग या तेजीमध्ये 1 जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्व 100 प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आहे ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रात इथं सतत. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 1 जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 500 रुपयांची तेजी. जर 1 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात समजा 500 रुपयांची तेजी आली तर मग 1 जुलैनंतर या तेजीत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. जर ही तेजी आली तर आपण इथं कांदा विकायचा का नाही. चला याही प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची सरासरी दर पातळी सुधारली. जो दर मागं 1200 ते 1600च्या दरम्यान होता तो आता सुधारून या ठिकाणी 1400 ते 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय. आणि इथून पुढचा जर विचार केला तर ही दर पातळी कायम राहण्याची जास्त शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर नाफेड आणि NCCFनं कांद्याचा खरेदीचा दर किती केलाय 1730 रुपये प्रति क्विंटल. जर इथून पुढचा आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड कायम राहणार आहे आणि हा जो तेजीचा ट्रेंड कायम राहणार आहे हा ट्रेंड 1 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावाला 500 रुपयाची तेजी प्रदान करणार आहे. आता याच्या मागचं कारण कोणते ते प्रथम समजावून सांगतो आणि मग त्यानंतर तुम्हाला हे समजावून सांगतो की बाबा या तेजीत कांद्याचा बाजारभाव 1 जुलैनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाफेड आणि NCCFनं जो कांद्याला बाजारभाव दिलाय तो किती दिलाय तर 1730 रुपये प्रति क्विंटल. आता एवढा बाजारभाव दिलाय तर या ठिकाणी आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. एवढा बाजारभाव दिल्यामुळे काय झाले की बाबा याच्यापेक्षा वर दर असेल तरच या ठिकाणी कास्तकार बांधव हा मार्केटमध्ये कांदा नेतील आणि जर याच्यापेक्षा खाली दर असेल तर ते नाफेडला NCCFला या ठिकाणी कांदा या ठिकाणी विकून टाकतील. याच्यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा 2000च्या दिशेनं वाटचाल करताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कांद्याची आवक दिवसागणिक बघितलं तर ही घटत चालली. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही आवक फार कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 1 जुलैनंतर ही आवक आणखीनच जास्त घटण्याची शक्यता याचा सुद्धा आधार कांद्याच्या दराला मिळू शकतो. त्याचबरोबर अल्निनोच्या प्रभावामुळे भविष्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे या भीतीपोटी सरकार मोठ्या प्रमाणात 1 जुलैनंतर कांद्याची खरेदी करणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर व्यापारी सुद्धा भविष्यात खूप जास्त नफा मिळेल या इच्छेपोटी कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवताना दिसत आहेत. तर हे पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत मागणीकडून. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण ओव्हरऑल सिच्युएशनचा इथे विचार केला तर 1 जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा निर्माण होऊ शकतो आणि एक सेकंड ऑप्शन उपलब्ध झाले नाफेडला 1730 रुपये प्रति क्विंटलनं कांदा विकण्याचं. याच्यामुळं त्याच्या खाली दर येतील याची शक्यता तर नाही. याच्यामुळे आपल्याला 1 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी 500ची तेजी दिसणार आहे.
या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो प्रथम 2,000ला गवसणी घालेल आणि त्याच्यानंतर अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव ₹2,500 प्रति क्विंटलपर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो. आता लाख मोलाचा सवाल आहे की बा एवढी तेजी आली तर इथं कांदा विकायचं का थांबायचं? तर लक्षात घ्या ही तेजी एक सुरुवात आहे. आणखीन तेजी इथून पुढे येतच राहणार आहे. एकच काम करायचं, या तेजीमध्ये कांदा विकायचा तुमचा जर विचार असेल तर लो ग्रेडचा कांदा विका. जो कांदा जास्त काळ टिकणार नाही असा कांदा विक्री करा. पण जर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर तो स्टॉक करून ठेवा. भविष्यात तुम्हाला दुप्पट ते तिप्पट फायदा हमखास इथं होऊ शकतो. एवढंच सांगतो की भविष्यातील सोने पितळेच्या भावात सध्या विक्री करू नका. देशांतर्गत बाजारामध्ये आता इथून पुढे कांद्याची दर पातळी कशी राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.